आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक, एक मराठा लाख मराठ्यांच्या जयघोषात कोरेगाव तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कोरेगावात शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोरेगावातील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून या आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. तेथून सर्वजण एकत्रित येऊन एक मराठा लाख मराठाच्या जयघोषात कोरेगाव तहसील कार्यालयासमोर पोहोचले. तेथे भव्य मंडपामध्ये साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. CR बर्गे, सुधाकर बर्गे, पैलवान अनिल जाधव रोमन, जीवन जाधव, पृथ्वीराज बर्गे, राजेश बर्गे, अशोक भोसले, पोपटराव भिलारे, अर्जुन भोसले, नितीन बर्गे, आनंदराव बर्गे, नितीन प्रतापराव बर्गे, दिलीप कदम, राहुल शशिकांत बर्गे, सागर संभाजी बर्गे, अधिक बर्गे, संग्राम बर्गे, विक्रम बर्गे, वैभव पोळ, नितीन विलासराव बर्गे, अमोल तानाजी बर्गे, कुमार शिंदे यांच्यासह समाज बांधव यावेळी उपस्थित होते. पृथ्वीराज बर्गे, अशोक भोसले, ऋषिकेश फडतरे व ॲडव्होकेट नंदकुमार कांबळे यांनी यावेळी मराठा आरक्षण आणि साखळी उपोषणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन भैया बर्गे, अजित विलासराव बर्गे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणस्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. कोरेगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आजपासून या ठिकाणी जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधव, सकल मराठा बांधव कोरेगाव तालुक्यातील आम्ही सर्वजण या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहे. साखळी उपोषण हे उद्यापासून प्रत्येक गाव इथं एक गाव तालुक्यातलं येणार आणि एक दिवस उपोषण करणार असा या साखळी उपोषणाचा एकंदर आहे. आणि एवढंच या ठिकाणी सांगतो की ज्या मनोज जरांगे पाटलांनी आज महाराष्ट्रभर ज्या सगळ्या सभा घेतल्या आणि या सभांचं रूपांतर करून पुन्हा एकदा ते आता आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा बसले. त्यांनी सरकारला 40 दिवसांचा अवधी दिला होता, पण सरकारनं त्यात काही केलं नाही आणि त्यामुळे त्यांना परत एकदा बसावं लागलं. आज मी या ठिकाणी एवढंच आव्हान करतो की एकट्या जरांगे पाटलांची अंत्ययात्रा निघाली तर त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांची आम्ही तेवढ्या तडफेनं त्यांच्याबरोबर राहणार. आम्ही जोपर्यंत ते आहेत, जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ह्या जागेवरून आता उठणार नाही. आम्ही इथंच बसणार. आमची रोज मुलं मरतायत, रोज आत्महत्या करतायत. छत्रपतींना अभिवादन केलं मुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या शेवटच्या रक्तापर्यंत मी मराठ्यांसाठी लढणार, पण त्याला टाईम लिमिट काय? आम्ही कुठपर्यंत वाट बघायची? आमचे गेले ना किती वर्ष झाली आम्ही ह्याची मागणी करतोय मराठा आरक्षणाची, पण आम्हाला मिळत नाही ना. आम्ही एवढं जे धडपडतोय कशासाठी धडपडतोय? सरकारच्या हातात आहे. सरकारला वाटलं तर 10 मिनिटात आरक्षण देऊ शकतात, 10 मिनिटात. पण त्यांच्या एकंदर जर सगळं बघितलं तर त्यांच्या हातात, मुख्यमंत्र्यांच्या हातात काही गोष्टी असाव्यात असं मला वाटत नाही. असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि सगळ्यांना आव्हान करतो कोरेगाव तालुक्यातील सगळ्यांनी या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हावं आणि उत्स्फूर्त असा सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. एक मराठा लाख मराठा. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत आम्ही हटत नाही. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा. लाख मराठा. कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. सध्या महाराष्ट्रात एक वादळ घोंगावते. त्या वादळाचं नाव आहे जरांगे पाटील. आणि या जरांगे पाटलांनी संपूर्ण मराठा समाजासाठी जो पायपीट करून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, त्याच मराठ्यांना आज सकल मराठा समाज कोरेगाव यांच्या वतीनं संपूर्ण कोरेगाव तालुक्यातील मराठा समाजाला आव्हान करण्यात येत आहे की आज तहसील कार्यालय कोरेगाव या ठिकाणी आपला मोर्चा चालू आहे. तरी कोरेगाव तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी या मोर्चास येऊन सर्वतोपरी महिला असेल, पुरुष असेल, भगिनी असतील, या सर्वांनी
या समाजास पाठिंबा देऊन या मोर्चास सर्वांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा सरकारला मोठ्या प्रमाणात दर्शवावा ही विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. तो आम्ही आणि आमचे मित्र आणि मराठा बांधव यांच्या माध्यमातून 2012-13 पासून सुरू आहे. आज त्या लढ्याला फार मोठं स्वरूप आलेलं आहे. गेल्या महिनाभरापासून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत. 40 दिवसाचा सरकारला अवधी दिला होता, पण त्या अवधीमध्येच सरकारकडून काहीही निष्पन्न झालेलं नाही. आज उद्या परवा यांचे शपथविधी, यांचे दिल्ली दौरे, असाच काही तो कार्यक्रम सुरू आहे. आणि त्याच्यामुळं तुमच्या आमच्यासारखे मराठा बांधव ज्यांना खरी गरज आहे, जो जातीवंत आहे, जो गरजवंत आहे, त्या मराठ्यांना त्या आरक्षणाची गरज आहे. आणि ही गरज कधी पूर्ण होईल तर हे सरकारनं मनावर घेतलं. एका दिवसात जर पहाटेचा शपथविधी होऊ शकतो, दुसऱ्या दिवशी सरकार कोसळू शकतं, तर मराठ्यांना आरक्षण का नाही मिळू शकत? आम्ही असं म्हणतोय की कोणत्याही जातीला त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. कारण आजपर्यंत छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं तर ते 12 बलुतेदार एकत्र घेऊन स्वराज्य उभं केलं आणि त्याची 4थी राजधानी सातारामध्ये हे आमची अभिमानास्पद गोष्ट आहे. आज त्या साताऱ्यामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये सकल मराठा समाज कोरेगाव तालुक्याच्या वतीनं आजपासून सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत साखळी उपोषण सुरू झालेलं आहे. या साखळी उपोषणासाठी कोरेगाव तालुक्यातून संपूर्ण मराठा समाज, त्याचबरोबर इतर बांधवसुद्धा आमचे आहेत, भीमशक्ती या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. असे सर्वांनी बाहेर पडून तरुण, महिला, वृद्ध, प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक व्यवसायातील लोकांनी इथं येऊन पाठिंबा दिला पाहिजे. ज्याला जे शक्य आहे, ज्याला जे करता येईल ते त्यानं देत जावं. म्हणजे काय होईल तर हा लढा मोठ्या स्वरूपात उभा राहील. आणि जरांगे पाटील ज्या माणसाच्या ठायी प्रामाणिकपणा आहे, विश्वास आहे, त्याग आहे, समर्पण आहे, असा माणूस गेले कित्येक वर्षापासून लढा सुरू ठेवलेला आहे त्यांनी. आणि 1 महिना झालं त्यांनी हा लढा असा सुरू ठेवला आहे. परवा सांगितलं 24 तारखेपर्यंत काहीतरी तुम्हाला देता येईल, पण त्या दिवशी काही दिलं नाही. परत जरांगे पाटलांनी हा लढा पुढे सुरू ठेवलेला आहे. त्या लढ्याला यश येण्यासाठी तुमच्या आमच्यासारखे मराठा बांधव या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलं आहे. हे उपोषण आमच्यासाठीच नाही, सर्वांच्यासाठी आहे. येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी आपण उत्तरदायित्व आहोत आणि त्या पिढीला काहीतरी देता यावं, या हेतूतून, या ममत्वातून आम्ही सगळे सकल मराठा समाज कोरेगाव तालुका या ठिकाणी उपोषणास बसलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, काही पिढी म्हणजे 10 वर्षानं पिढी बदलते. तर 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी संतोषदादा नलावडे आणि बंडूदादा बर्गे हे 2 मराठा मावळे या ठिकाणी उपोषणास, आमरण उपोषणास बसलेले होते. त्यांच्या सोबतीनं आम्ही सगळे होतोच. प्रत्येकाचं नाव घेतले तर वेळ पुरणार नाही, पण त्या लढ्याला आम्ही एवढ्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, लढा उभा केला. तो लढा आज अंतिम टप्प्यात आहे. या अंतिम टप्प्यात लढा आज हीच ती वेळ आहे, हाच तो लढा आहे. या क्षणी नाही तर कधीच नाही. म्हणून प्रत्येक मराठ्यानं घरातून बाहेर पडलं पाहिजे. महिला असू दे, तरुणी असू दे, तरुण असू दे, वृद्ध असू दे, सगळ्या मराठ्यांनी बाहेर पडून या लढ्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला तर हा लढा व्यापक होईल. आणि व्यापक झाल्यानंतर त्याचा विचार वर केंद्रात सुद्धा करता येईल, त्यांना करता येईल आणि महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना सुद्धा करावा लागेल. आणि हे आरक्षण घेतल्यावरच आम्ही स्वस्थ बसू. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून बाजूला सरणार नाही. आमच्या पाठीमागे मोठी शक्ती उभी, आमचे ताते असतील, अर्जुन भोसले असतील, शर बर्गे असतील, या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे एखादं झाड तुम्हाला फळ देणार नाही, पण सावली देईल. त्या सावलीच्या स्वरूपात ही लोक आमच्या बरोबर आहेत. तुम्ही आम्हाला फक्त ताकद द्या. आम्ही आमच्या रक्ताच्या थेंबापर्यंत, शेवटच्या थेंबापर्यंत हा लढा लढत राहू, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावानं हजारो लाखो चळवळी चालल्या, ते सगळे महापुरुष आहेत. आणि त्या महापुरुषांची अनुयायी या ठिकाणी मराठा आरक्षण या अत्यंत ज्वलंत अशा प्रश्नी उपोषणाला बसलेले आहेत. माझ्या मते महाराष्ट्र सरकारला यापेक्षा लज्जावह बाब कोणतीही नाही. हजारो वेळा थप्पा मारून केवळ वेळेचा अपव्यय करणारी ही सगळी मंडळी आहेत. आज गरीब मराठा
हा जो मोठा वर्ग आहे, एक मोठा भाऊ आहे आमचा, हा इतका अडचणीत आलेला आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये फार मोठमोठ्या अडचणी निर्माण होत आहे. हजारो मुलं शिकवून इंजिनियर घेऊन पदव्या घेऊन डॉक्टरी घेऊन बेरोजगार आहेत. हा अत्यंत ज्वलंत जीवनमरणाचा प्रश्न आहे. तो तातडीनं सोडवायचा सोडून या मंडळीमध्ये ह्या गटातून ते तिकडे गेला काही कुणाला सिरियस नाही. सरकार तर इतकं निर्लज्ज झालं आहे की सामान्य माणसाच्या ज्वलंत प्रश्नाची तुमच्या टोकायची त्यांना जाणीव नाही. त्यामुळं या सरकारनं प्रश्न जर सोडवता येत नसतील, सामान्य माणसाच्या डोळ्यातले अश्रू जर पुसता येत नसतील, तर तात्काळ राजीनामा द्यावा आणि घरी बसावं. हा त्यांच्यावर एकमेव मार्ग आहे. मराठा आरक्षण हे कुठल्याही परिस्थितीत येत्या काही दिवसामध्ये लागू होणं ही केवळ गरज नाही तर अत्यंत तीव्र अशी गरज आहे. या गरजेला भीमशक्तीचा राज्याचा प्रमुख या नात्यानं सक्रिय पाठिंबा देतो आणि वेळ पडली तर रस्त्यावर येऊन काटे घेऊन आम्ही आंदोलनामध्ये सहभाग घेऊ, इतकाच एक जलजलीत इशारा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय भारत, जय भीम. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबासाहेब आंबेडकरांचा जय. बाबासाहेब आंबेडकरांचा जय.